कावेरी समोर कान पकडून उभं राहत एकाच वेळी यश तिला थँक्यू आणि सॉरी बोलतो. सॉरी यासाठी की तो परत एकदा तिला चुकीचं समजला होता, आणि थँक्यू यासाठी की ती निशाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिची बाजू घेतली. यश सांगतो की मी आणि निशा लहानपणापासून या घरात एकत्रच वाढलो आहोत. मी कायमच तिला सपोर्ट करत आलो आहे, परंतु एक मुलगी म्हणून तिला काय काय फेस करावं लागत असेल याचा कधी मी विचारच केला नव्हता. तेव्हा कावेरी त्याला समजून घेते. इट्स ओके, यासाठी तुम्हाला इतकं गिल्टी वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे. एखादी गोष्ट सतत आपल्या नजरेसमोर घडतच असते, परंतु त्याची इंटेन्सिटी लक्षात यायला वेळ लागतो कधी कधी. यश कावेरीशी अगदी तोडून टाकल्यासारखं बोलतो. म्हणजे कावेरीचा मुद्दा त्याला पटतो, पण तो म्हणतो की खरंय, तुम्ही परक्या असून सुद्धा निशाची साथ दिलीत. तेव्हा कावेरी सांगते की परके मी तुमच्यासाठी असेल, परंतु निशा मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे. कावेरीचा हाच गोड स्वभाव यशला भावलेला असतो. इतक्यातच तिथे विद्या येते आणि विद्या कावेरीला येता क्षणी सांगते की उद्याचा सकाळचा नैवेद्य काकांनी तुम्हाला बनवायला सांगितलं आहे. म्हणजे काकांची तशी इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, उद्या लवकर तयार व्हा आणि पटकीने किचनमध्ये या. कावेरीचं बोलणं न ऐकता विद्या तशीच निघून जाते. कावेरी तिला हाका मारतच राहते. कावेरीला इतकं टेन्शन येतं, ती पेचात पडते. कसा बनवणार आहे नैवेद्य? मला तर स्वयंपाकच बनवायला येत नाही. यश कावेरीला विचारतो की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? परंतु कावेरी काहीच नाही असं सांगून तेथून निघून जाते. यश मनोमन कावेरीबद्दल चांगला विचार करतो. उदयदादा म्हणत होता, खरंच ही मुलगी तितकीच चांगली. सुलक्षणा मात्र श्रीकांतवरती खूप नाराज असते. केवळ चिकूसाठी ती मुलगी आपल्या घरात आहे आणि तुम्ही तर अतिच केलं. अहो, देवाचा नैवेद्य बनवण्याची जबाबदारी तिच्यावरती टाकायची काय गरज होती? मला अजिबात नाही आवडलं हे सगळं. तिची इतकी चिडचिड होते. तेव्हा श्रीकांतही बोलून दाखवतो की मंडळी, तुम्ही मला म्हणताय, अहो परंतु तुम्ही सुद्धा तिच्यावरती जबाबदारी टाकलीच आहे ना निशाची. हां, आता हा आरोप मात्र सुलक्षणा लगेच फेटाळून लावते. नाही मी जबाबदारी टाकलेली नाही आहे. मी तिला आव्हान दिले, आणि केवळ या गोष्टीसाठी आव्हान दिले की तिने आपल्या संस्कारांवरती बोट ठेवण्याचा अगोचरपणा केला होता. लोकांना बोलणं सोपं असतं हो. आता मीही बघते ना ती जबाबदारी कशी पार पाडते ते. परंतु श्रीकांतला कावेरीवरती पूर्ण विश्वास असतो. तो म्हणतो की मला खात्री आहे आपले सूनबाई हे सगळं नक्की करून दाखवतील. दिलेली जबाबदारी, दिलेलीच काय, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या उत्तमरित्या पार पाडतील, आणि एक दिवस हीच मुलगी तुमचं मन नक्की जिंकेल. सुलक्षणाला हसू येत असतं, कारण श्रीकांतच्या बोलण्यात तिला काही तथ्य वाटतच नाही. कावेरीने सुलक्षणाचं आव्हान जरी स्वीकारलेलं असलं तरी सुद्धा आता नैवेद्य बनवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कावेरी तयारी करत असते. तिने आता सगळी रेसिपी बघितलेली असते आणि सतत तेच गुणगुणत असते की नक्की रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय लागेल. तेव्हा यश सुद्धा बाहेर त्याच्या मित्राशी फोनवरती बोलत असतो. त्याची नजर कावेरीवरतीच असते आणि त्याच्या लक्षात येतं की कावेरी रेसिपी बनवण्यासाठी प्रॅक्टिस करते. कावेरीला कळत नसतं की आता जर पाकातले लाडू बनवायचे असतील तर गरजेपुरतं पाणी लागेल, परंतु किती लागेल मला कसं कळणार. खूप मोठ्या अडचणीतच आलेली असते आणि सतत एकच वाक्य गुणगुणत असते की 4 वाट्या रवा, त्याच वाटीने 2.5 वाट्या साखर, तीच 1 वाटी तूप. हां, आत्ता आलं माझ्या लक्षात. यश तिच्याकडे पाहून हसत असतो. ज्यावेळेस यश फोन ठेवून देतो तेव्हा विचारात पडतो, ही सतत एकच रेसिपी इतकी गुणगुणते की झोपेत सुद्धा मी चालत जाऊन किचनमध्ये ही रेसिपी बनवून दाखवेन. परंतु मला कळत नाही आहे की ही सतत तेच तेच का गुणगुणते. आणि तेच विचारण्यासाठी जेव्हा यश कावेरीकडे रूममध्ये येतो तर कावेरीची त्याच्याशी धडक होते. कावेरी खालती पडणार तर यश तिला सावरतो. दोघेही थोडे ऑकवर्ड पोझिशनमध्येच असतात आणि एकमेकांच्या नजरेला नजर देऊन एकटक एकमेकांकडे पाहत राहतात. ज्यावेळेस कावेरी भानावरती येते पाहते तर यशचा हात तिच्या कमरेवरती असतो. कावेरी इतकी चिडते, डायरेक्ट यशला ती जोराचा धक्का मारते आणि त्याच्यावरती ओरडते, तुम्हाला कोणी शिकवलं नाही आहे का? रूममध्ये येताना नॉक करून यायचं असतं की तुम्हाला सवयच लागले डायरेक्ट रूममध्ये शिरायचं आणि धडक मारायची. यशला ती काही बोलण्याचा चान्सच देत नाही. त्यानंतर यश म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही मला बोलताय? मगाचपासून तुमचं काय चाललंय नक्की? इकडे तिकडे फेऱ्या मारताय. कावेरी गप्पच होते. यशला आता काही बोलूच शकत नसते. ती सांगूच शकत नाही की तिला स्वयंपाक बनवायला येतच नाही. तेव्हा यश तिची मनस्थिती समजून घेतो की कावेरी नक्की का गोंधळून गेले. यश म्हणतो की हे बघा, तुम्हाला पहिल्यांदा रेसिपी बनवायला सांगितले आहे ना, त्याचं तुम्हाला टेन्शन आलं असेल ना, परंतु काळजी करू नका. तुम्ही ना घरची चव
नावाचं चॅनल चेक करा. तिथे ना तुम्हाला रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शिकवल्या जातील. तुम्हाला लगेचच समजेल ना. कावेरीला खूप नवल वाटतं. कावेरी यशला विचारते की कमाल आहे, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्की कशा माहिती? कारण या घरात तर पुरुषांना किचनमध्ये पाऊल ठेवणंही अलाउड नाही आहे ना. आता यशचा चेहराच उतरतो. यश शेफ आहे ही गोष्ट कावेरीला माहितीच नसते. यशला त्यानंतर इतकं वाईट वाटलेलं असतं की त्याच्या याच स्वप्नाचा कसा चकनाचुरा झाला ते त्याला आठवतं. परंतु सगळे विचार सेकंदात झटकून टाकतो आणि कावेरीच्या मदतीला उभारतो. कावेरीशी तो खोटं बोलतो की नाही, म्हणजे मला एकदा बोलताना ऐकलं होतं ना, ते कानी पडलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगितलं. तुम्ही एकदा रेसिपी चेक करा ना. तेव्हा कावेरी मोबाईलवरती सर्च करून त्या रेसिपी चेक करत असते. यशने कावेरीचं काम सोपं तर केलेलंच असतं आणि श्रीकांतच्या सांगण्यानुसार कावेरीने लाडू बनवायला सुद्धा सुरुवात केलेली असते. व्हिडिओमध्ये अगदी जसं सांगितलं तसंच तिने लाडू बनवायला घेतलेले असतात. सांगितल्यानुसार सगळी कृती करते आणि त्यानंतर ती लाडू वळायला घेते. तिने लाडू तर बनवलेले असतात, परंतु टेन्शन एका गोष्टीचं आलेलं असतं की लाडू छान तर झाले असतील ना, कसे झाले असतील हे. व्हिडिओत जसं दाखवलं अगदी तसंच बनवलं आहे. परंतु होतं असं की अचानक चिकू रडायला लागतो आणि चिकूच्या रडण्याचा आवाज येता क्षणी कावेरी लाडू आहे तसे झाकून ठेवते आणि धावत आपल्या रूममध्ये जाते. तितक्यातच यश टेनिस खेळायला जाणार असतो. तो बाहेर आलेला असतो. त्याला लाडवांचा वास येतो. त्या सुवासाच्या दिशेने तो खेचला जातो आणि जेव्हा किचनमध्ये येतो त्या लाडवांच्या वासानेच अगदी मंत्रमुग्ध झालेलं असतं. विचार करतो की वाव, लाडू तयार पण झाले. त्यानंतर यशला कधी एकदा तो लाडू खातोय असं झालेलं असतं. लाडू हातात घेतो, परंतु तो एक घास खाण्यापूर्वी अचानक लाडू त्याच्या हातून खालती पडतो आणि यशला आश्चर्यच वाटतं, कारण तो लाडू खाली पडूनही फुटलेला नसतं. यश लाडू हातात घेतो, त्यानंतर तो किचनच्या वरती 2-3 वेळा आपटून बघतो. यशला कावेरीवरती इतकं हसू येत असतं की वा, लाडू एकदम कडक झाले आहेत, याला कापायला करवतच लागेल आणि फेकून मारला तर नक्कीच काच फुटेल. हसतच यश स्वतःची बडबड करतो की वा उदय दादा वा, या मुलीशी तू मला लग्न करायला सांगत होतास, खरंच खूप डेंजर मुलगी आहे बरं काही. त्यानंतर यशला कावेरीची मदत करायची असते, कारण असे लाडू जर त्याच्या माने बघितले तर कावेरीचं काय होईल. एकीकडे यशला कावेरीवरती इतकं हसूही येत असतं आणि दुसरीकडे त्याला मदतही करायची असते. विचारात पडतो की मला उठायला अजून बराच वेळ आहे, त्याच्या आधी मला काहीतरी करावं लागेल. परंतु जर तिने मला इथे किचनमध्ये पाहिलं तर माझी काही खैर नाही आहे. यश विचार करतो की चला, आंघोळ तर झाली आहे, आता नैवेद्य बनवायला घेऊयात. आणि यश त्याच्या पद्धतीने लाडू बनवायला सुरुवात करतो. आणि यश सेफ असल्यामुळे त्याला आता लाडू बनवायला जास्तीचा वेळ लागत नाही. तो त्याच्या पद्धतीने त्याच्या रेसिपीनुसार लाडू बनवतो, लाडू वळतो आणि त्यानंतर त्याच्यावरती बेदाण्यांची सजावटसुद्धा करतो. आणि कावेरीने बनवलेले जे लाडू असतात ना, ते सगळे लाडू तो एका भरणीमध्ये भरतो आणि त्यानंतर कावेरीने जिथे लाडवांचं ताट ठेवलं होतं तिथे लाडवांचं ताट तो झाकून ठेवतो आणि पटकीने आपल्या रूममध्ये धावत जाऊन सोफ्याच्या पाठीमागे ती भरणी तो लपवतो. विद्या उठून तयार होऊन ज्यावेळेस किचनमध्ये आलेली असते ती अगदी भारावून जाते आणि विचार करते की साजूक तुपाचा वास. आणि जेव्हा ती लाडूंवरती झाकलेलं ताट बाजूला सारते तर तिला आत्ता ते लाडू खावेशी काय असं वाटत असतं. खरं तर विद्याला इतकं आश्चर्य वाटत असतो की काय पोरगेही सकाळी लवकर उठून नैवेद्याचे लाडू तयार सुद्धा करून ठेवलेत. इतक्यातच सुलक्षणा येते आणि विद्या इतकं कौतुकाने कावेरीबद्दल सांगत असते ना की बघा ना, कावेरी वहिनीने लाडू बनवून सुद्धा ठेवले आहेत, रवा किती खरपूस छान भाजलाय ना, किती छान लाडू वळलेत ना. परंतु सुलक्षणाला तिचं कौतुक ऐकण्यात काडीचाही रस नसतो. कावेरी येता क्षणी ती सुलक्षणाकडे पाहते. सुलक्षणा कावेरीला म्हणते की नैवेद्याचे लाडू देवापाशी घेऊन ये सांगून ती निघून जाते. विद्या कावेरीचं इतकं कौतुक करत असते की वा कावेरी वहिनी, किती सुंदर लाडू बनवलेत तुम्ही. कावेरीला अजूनही टेन्शन असतं. कावेरी विचार करते की बनवलेत तर छान, परंतु झालेत कसे काय माहिती. आणि विचार करते की मगाचपेक्षा आत्ताचा सुगंध खूप छान येतोय. त्यानंतर इतकं उत्सुकतेने ती लाडवांचं ताट सुलक्षणाकडे घेऊन जाते. कावेरीच्या आनंदाचा पारावार राहिलेला नसतो आणि सुलक्षणा बिचारी कावेरीवरती इतकी ओरडते की फक्त रव्याचे लाडूच तर बनवलेत ना,
एवढं दुसरं नवीन काही केलेलं नाहीये, इतकं खुश व्हायला काय झालंय? परंतु कावेरीला आनंद नक्की कशाचा झालाय ते सुलक्षणाला थोडीच माहिती आहे. त्यानंतर सुलक्षणा देवी आईच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवते, हळदी कुंकू लावून त्याच्या अभोवती पाणी फिरवते आणि नैवेद्य ठेवत असताना ती श्लोक सुद्धा म्हणते, हात जोडून देवीकडे प्रार्थनाही करते. तोचपर्यंत कावेरी इतकी खुश असते मनापासून की कधी स्वयंपाक न करणारी ती मुलगी आज पहिल्यांदा तिने स्वतःहून काहीतरी बनवलेलं असतं, त्याचाच जास्त आनंद असतो तिला. सुलक्षणा कावेरीच्या हाती ते ताट सोपवते आणि सांगते की नाश्ता करण्याआधी सगळ्यांना प्रसाद म्हणून हे लाडूच दे. कावेरीला खरी उत्सुकता तर ती लागलेली असते, तिने लाडू बनवलेत, परंतु लाडू नक्कीच झालेत तरी कसे? जेव्हा पार्थ अनुष्का दोघेही लाडवांचा एक घास घेतात तेव्हा इतके कौतुक करतात की वाव, खूप छान झाले आहेत लाडू. आणि त्या दोघांमध्येच वाद चालू होतात की मी 2 खाणार, मी 3 खाणार. कावेरीला इतकं हसू येत असतं, परंतु तितकीच खुशही असते ती. तेव्हा पार्थ विचारतो की लाडू नक्की कोणी बनवले आहेत? आजीनेच बनवले असतील ना? तेव्हा श्रीकांत सांगतो की नाही, यावेळी लाडू तुमच्या कावेरी काकूंनी बनवले आहेत. तेव्हा यशला सगळा प्रसंग आठवतो की कावेरीचे लाडू सुरुवातीचे बिघडले होते, परंतु त्याने स्वतःहून सर्वजण उठायच्या आधी हे लाडू बनवून ठेवले आणि आता सगळीकडे कावेरीचंच कौतुक होतंय. परंतु ते पाहता यशसुद्धा तितकाच खुश असतो तिच्यासाठी. श्रीकांत कावेरीचं कौतुक करत म्हणतो की वा कावेरी, तुझ्या हातचा हा नैवेद्य खाऊन देवसुद्धा तृप्त झाले असतील. यशने कावेरीसाठी नक्की जे काही केलेलं असतं ते सगळं आता पार्थमुळे उघड होणार असतं. अनुष्का पार्थ दोघेही लपंडाव खेळत असताना पार्थ डायरेक्ट यशच्या रूममध्ये जाऊन लपतो आणि लपतो तो त्या सोफ्याच्या ठिकाणीच लपतो जिथे यशने कावेरीने बनवलेले लाडू लपवून ठेवलेले असतात. बाहेर श्रीकांत कावेरीचं इतकं कौतुक करत असतो. कावेरीला तो म्हणतो की तुमची ही सिक्रेट रेसिपी आहे ना सुनबाई, ती विद्याला जरूर शिकवा. तेव्हा सुलक्षणा रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकते. श्रीकांत जबरदस्ती सुलक्षणाला लाडू भरवतो, तेव्हा यशसुद्धा जबरदस्ती तिला लाडू भरवतो. यमुना विचारते की यश, अरे बाबांनी भरवले ठीक आहे, तू का जबरदस्ती लाडू भरवतोयस? यश तिला सुद्धा आता लाडू भरवतो आणि त्यानंतर जेव्हा तो काकूंना लाडू भरवायला जातो तर काकू यशवरती ओरडते की मला हिच्या हातचं काहीच खायचं नाहीये, कारण ती कावेरीवरती रागावलेली असते ना. सगळ्यांसमोर ती कावेरीला म्हणते की तुझ्यामुळे माझ्या निशासाठी आलेलं चांगलं स्थळ हातातून गेलंय. यशला कावेरीसाठी तेव्हा वाईट वाटतं आणि कावेरी निमूटपणे हा अपमान सहन करते, परंतु उगाचच वाद वाढायला नकोत म्हणून श्रीकांत मध्यस्थी करत मुद्दाम बोलतो की मंडळी, अगदी तुमच्या हातची चव आहे बरं का, नाही म्हणजे तुमच्यासारखा स्वयंपाक बनवणारी सूनच तुम्हाला हवी होती ना, अगदी तशीच मिळाली आहे नाही का? कावेरीचं खुश होणं सुद्धा सुलक्षणाला खटकत चाललेलं असतं. कावेरीला म्हणते की एवढ्याशा कौतुकाने इतकंही हुरळून जाऊ नकोस, खूप मोठी जबाबदारी स्वतःवर तू ओढवून घेतलीस. फक्त 1च महिना आहे तुझ्याकडे. सुलक्षणाने परत एकदा आव्हानाची जाणीव करून दिलेली असते. तेव्हा कावेरीच्या चेहऱ्याचा पार रंगच उडतो. तोचपर्यंत पार्थला आता लाडवांचा डबा मिळालेला असतो आणि त्यातला एक लाडू तो स्वतःला खाण्यासाठी काढून घेतो. अनुष्का धावत सगळ्या रूममध्ये चेक करते. त्यानंतर जेव्हा ती यशच्या रूममध्ये जाते तर पार्थच्या हातात लाडू असतो. अनुष्का मोठ्यानेच ओरडते की सापडला. पार्थ डचकतो आणि त्याच्या हातात असलेला तो लाडू, जे कावेरीचे लाडू असतात, तो खालती पडतो आणि तो गरगळतच तसाच बाहेर जातो. परंतु नशीब सुलक्षणाच्या पायाच्या पलीकडून जातो. त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरीने चंदूकाकांना कॉल केलेला असतो आणि दिगंबर मंदारबद्दल ज्यावेळेस ती चौकशी करते तेव्हा काका खूप मोठा खुलासा करतात की हो, मला असं कळलंय की ते कुठेतरी बाहेरगावी जाणार आहेत आणि त्यांना तुझा पत्तासुद्धा मिळालाय. आता ते पुण्यात तुझ्यापाशी पोहोचले नाहीत म्हणजे नशीब मिळवलं. आणि त्यांना सांगायचं असतं की यश कावेरीचा फोटो दाखवून त्यांच्याकडे चौकशी करत होता, परंतु इतक्यातच यश येऊन कावेरीच्या रूमचा दरवाजा ठोठावतो आणि कावेरी त्याच्याकडे वळून पाहते. तर आजचा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडतंय. सुलक्षणा कावेरीवरती चौथाळलेली असते. यमुना काकू दोघींनाही ती सांगते की ती काय आपल्या मुलीला संस्कार शिकवणार, कधी ना कधीतरी तिला हार पत्करावीच लागेल. अजूनही ती त्याच भ्रमात असते. कावेरी यशकडे मदत मागते तेव्हा यश त्याचा हात कावेरीच्या हाती सोपवत मदतीचं वचनही देऊन टाकतो की मी आहे